नमस्कार मंडळी आजच्या मैदानाचे जे दोन प्रेक्षणीय लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याच्यामध्येच ज्या बैलाची चर्चा संपूर्ण मुंबई बिंजोरमध्ये झालेली आहे तो म्हणजे स्वर्गीय रामदास शंकर पाटील कोसगाव भिवंडी आणि मिलिंद शेठ पाटील आणि सुरेंद्र शेठ पाटील यांचा भुंगा मैदानामध्ये दाखल झालेला आहे। आणि जस्ट आता थोड्या टायमामध्ये मला वाटतं पहिली लढत होणार आहे जी मला वाटतं फलेगावचा जो गरुड आहे त्याच्या सोबत पहिली लढत असणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी लढत जो पोगावचा देवाभाई आहे त्याच्यासोबत होणार आहे। आणि अशा प्रकारे आजच्या दोन लढती आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच प्रकारे आपण सर्व काही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि बघू शकता फिटनेस बैलाची बैलाला बघायला येतं लोक पण जमली। लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, एकदम भारी। ओके, तर बघा बैलाचं जे समर्थक आहे ते पण जमले आणि इकडे या साईडला आहे जो त्यांच्या धावणीचा एक ज्याचा आदर्श घेतला जातो बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये तेजाभाई। खरोखर खूप चांगला बैल आहे आणि खूप मोठ्या मोठ्या लढती याच्यासुद्धा होतात। नेहमी आपण पाहतो की लढती याच्या चांगल्याच असतात आणि अजून कुठल्या प्रकारे काय कशी काही बैलं आल्या ते पण बघूया आपण। दादा आजच्या लढतींविषयी सांग ना, कशा काय म्हणजे टायमिंग काय असेल लढतींचा? टायमिंग आता अर्धा एक तासात पहिलं काढू आपण 2:30 वाजेपर्यंत आपली पहिली शर्यत होईल। दुसरी शर्यत 4-4:30 वाजेपर्यंत। पहिली शर्यत ती जी पहिला बॅनर जमलेला आहे त्याची गरुडासोबत आहे पहिली आणि दुसरी देवासोबत। दुसरी देवासोबत आणि दोन्ही शर्यतींना भुंगासोबत वेगवेगळे पैरा असतील। चालेल चालेल, धन्यवाद। मंडळी आज मैदानाला खूप मोठी गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि जी मुरबाडमध्ये मैदानं होतात या मैदानाला आवर्जून म्हणजे आज गर्दी होतंय। तुम्ही या साईडला तुम्ही इकडे बघू शकता आगरअलीकरांचा फरफट सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे, तुम्हाला दाखवतो मी। गर्दी बघा आज मैदानाला खूप मोठी गर्दी आणि आजच्या मैदानाच्या लढती पण खूप मोठ्या असणार आहेत। सर्व बैलाची टेम्पोमध्ये आलेत। काय सांगशील दादा आज बैला कुठली कुठली आलेत आपली? आपला सायडे आले आणि माऊली काय आज नियोजन काय असेल आज? मोठा नियोजन आहे। मोठा नियोजन। चालेल चालेल, शुभेच्छा तुम्हाला। हो हो, तर मित्रांनो बघा बरीचशी बैला आल्यात, गाडा मालक सुद्धा येतात। दादा कुठली बैला आल्यात टेम्पो मध्ये? वांगणीची का? नाव काय बैलांचा? मित्रांनो बरीचशी बैला इकडे या साईडला बघू शकता साहेबया आणि काय दादाने सांगितलं देवा वाटतं ही जोडी पण मैदानामध्ये दाखल झालेली आहे। बघूया अजून कुठली कुठली बैला। ट्रॅफिक जाम बघा तुम्ही, खूप साऱ्या गाड्या आताच दाखल झालेल्या आहेत मैदानामध्ये आणि हा वांगणीकरांचा बैल बघू शकता तुम्ही। आपले डीजे ब्रावो तुषार विशाल दादा आलेले आहेत। विशाल दादा काय सांगशील? काय ना, आता आलोय, सुरुवात आहे, त्याच्यातनं आपण आनंद घेऊ। या सीझनला वासरा खूप चर्चेत आहे तुझी आणि मला वाटतं या सीझनला नाव तुझं नक्कीच 1 नंबर मध्ये दिसणार आहे आम्हाला। असं नाही, अजून आमची मेन जी बैलं आहेत ती घाटावरच आहेत। आपण आता इलेक्शन असल्यामुळे 23 तारखेनंतर आपली सर्व बैलं संतोष तोडकरची जेवढी बैलं आहेत तेवढं खाली येतील आणि नक्कीच ना, कारण या सीझनला जे आपले शेठ आहेत संतोष शेठ तोडकर यांचा पण मला वाटतं या सीझनला खूप मोठं नाव होणार आहे आणि मला वाटतं एक काही वेगळं नियोजन पण दिसणार आहे त्यांच्या माध्यमातून। हो नक्कीच आमचा प्रयत्न तर चालू आहे आणि आता सुंदर पण नक्कीच 10 ते 15 दिवसात आपल्या घरी येईल। निंबाळकर सरांचा निंबाळकर सरांचा नाही, तो आमचा संतोष तोडकर। हो, आता तो तुमचाच यांचा आहे हो। आणि जो आपण निंबाळकर सरांच्या म्हणजे एक याच्यामध्ये घेतला तो। आणि काय सांगाल आजच्या मैदानाला कुठली बैला आल्यात आपली आज? आज बादल आलाय, विरा आलाय उंबारडेवाल्यांचा आणि संतोष तोडकरचा दुसरा सुंदर आला। चालेल चालेल, शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी। ओके, धन्यवाद। चला मित्रांनो, बघितला लवकरच आपला निंबाळकर सर आहेत यांचा जो सुंदर आहे तो पण आता मुंबईमध्ये दाखल होतोय आणि या साईडला तुम्ही बघा बैला गाड्या बघा, अक्षरशः आज खूप मोठी गर्दी लागणार आहे आज मैदानामध्ये। व्हिडिओ न बनवू मित्रांनो। दादा नमस्कार, काय सांगाल कुठली बैला आल्यात आज? वालिवलीची। आणि काय नाव काय? रायफल आणि रॉबिन। काय नियोजन असेल आजचा? पण मला वाटतं आज गाडा मालकांनी थोडी एक चालाकी करावी कारण आज पण मैदान खूप मोठा होणार आहे। गाड्या लवकर लवकर करा कारण जे प्रेक्षक बघणारे असतात ना ते कुठं ना कुठं नाराज होऊन जातात गाड्या नाही झाल्यानंतर। चालेल 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 चालेल, शुभेच्छा। तुम्ही बैला बघा या साईडला इथं पण बघू शकता तुम्ही छोटी छोटी वासरा। आज गावाचं जी वाडी आहे या वाडीमध्ये
पूर्ण एकदम पॅक झालेली आहे, कारण आज खूप सारी बैला आजच्या या मैदानामध्ये दाखल झालेली आहे. नमस्कार. आज कुठला बैल आले आपला? आपला राजाबाबू आहे. राजाबाबू या सीझनला मस्त, मला वाटतं या सीझनला तो गाजणार आहे, कारण त्याच्यामध्ये ती धमक दिसतोय पळण्याची. 100% आमच्या इच्छेप्रमाणे आणि चांगले गाड्या करतो तो. 2-4 मैदान झाले पण अजून पुढे चांगलाच पळणार आहे. अजून खूप टाइम आहे. चांगले नियोजन पण होताना दिसते. आणि रामा शेट कुठे आहे आपला? रामाचे दादा आपण घाटावर दिला होता, पुण्यावाल्यांनी दिलं. मग तो आता मुंबईला या सीझनला नाही येणार का? 26 जानेवारीला उतरवू आम्ही. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. आज पण एक नक्कीच गुलाल चांगला घ्या. थँक्यू. चला मित्रांनो, बघा बरीचशी लोक आल्यात आणि अजून येतात पण भरपूर सारे गारा मालक. चला, सर्वांना आज घेण्याचं काम करतो मी, कारण मैदान भरलेलं आहे. तुम्ही या साईडला बघू शकता. मेहरबान मैदानामध्ये दाखल झालाय. मेहरबान आलेला आहे. दादा नमस्कार. काय सांगशील, कुठली बैलं आणलेत आज? आज गाड्याच मित्रांनो खूप साऱ्या लागल्यात आणि बघू शकता तुम्ही, बैला उतरतात सर्व लोक. वासराचं नाव काय दादा? जिवा. डोंबिवली मोठा गावचा मित्रांनो, डोंबिवली मोठा गावचा जिवा आणि तो शिवा. जिवा आणि शिवाची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे मित्रांनो. तर आज कुठली बैला आल्यात? पालेबुद्रुक. आणि बैलांची नावं काय आहेत? हुकुम आणि कॅप्टन. आज मैदान खूप मोठा होतंय, तर नक्कीच प्रयत्न राहील की लवकरच गाड्या करावा. चालेल, शुभेच्छा. काय सांगाल, आज कुठली बैला आल्यात? लाडक्या आणि सश्या, लाडक्या आणि सम्राट ही तिन्ही, म्हणजे आपलं जे पप्पू शेठ पाटील यांची पूर्ण धावणं चाललेली आहे. आणि लक्ष कुठे आहे आता? म्हणजे तो घरीच आहे. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. इकडे या समोर बघू शकता तुम्ही, हा सश्या आणि ह्या मधला ह्या लाडक्या आणि हा सम्राट. आज खूप सारी बैला आल्यात. दादा नमस्कार. कुठली बैला आल्यात आज? नेतेवली कल्याणचा लक्ष आले वाटतं. लक्ष आहे ना? मग काय नियोजन असेल आजचा नियोजन काय असेल? चालेल. म्हणजे आज एखादी लढत काय सांगशील, आज लढत एखादी पाहायला मिळेल लक्षाची? पहिली शर्यत जिंकलो, म्हणजे बिनजोर पहिलीच मुंबईची झाली तुमची, म्हणजे गुलालाची सुरुवात झाली आज. आणि आज पण इथे एखादी मोठी लढत होईल. चालेल, शुभेच्छा. म्हणजे तुम्ही नेतवली कल्याणकरांचा लक्ष पाहू शकता, या मैदानामध्ये दाखल झालेलं आहे. अजून बरीचशी बैला मित्रांनो टेम्पो मधल्या उतरवतात आणि आपले सर्वांचे लाडके आपले बघू शकता तात्या आज आपल्यामध्ये नाही, पण नक्कीच आज जो बोनिवली गाव आहे तो त्या गावाची जी पण बैलं आहेत, नक्कीच आज तात्यांचं जे एक या दाखवतात की आज तात्यांना आम्ही प्रत्येक मैदानामध्ये भावपूर्ण आदरांजली देत असतो. आज त्यांच्या नावाचं टी शर्ट पण छापल्यात. आणि त्याच याच्यामध्ये आज बैला पण आलेले आहेत. प्रवीण शेठ पाटील यांचा पोलीस मैदानामध्ये दाखल झालाय. वासरू कुठला आहे? नशीब यो बाजा आहे का? पोलीस. आणि मला लढत जमली का एक पोलीसची? कोणासोबत आहे? किसना सोबत पडलेगावचा. आणि पैर पण सांगून आहेत का? बॅनर पडलाय का? कोण आहे पोलीस मध्ये? कोण आहे? घोडसईचा थम्सअप. चालेल, शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी. तर मित्रांनो, आज खूप साऱ्या लढती आपल्याला या उंबरवेढे मैदानामध्ये पाहायला मिळतील. आणि मला वाटतं व्हिडिओ पण आता लवकरच मी टाकतो, पण कदाचित व्हिडिओ लेट पण येईल, कारण इथे नेटवर्कचा खूप इश्यू आहे. बघूया आता ज्या मोठ्या लढती आहेत त्या पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि गुलाल झाल्यानंतर पण तुम्हाला थोडे काही अपडेट येत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन आहे ती प्रेस करा. व्हिडिओ आल्यावर लगेच तुम्हाला माहिती पडेल. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.